Good morning. Today we shall begin with the practical aspect of our syllabus. Today I am going to deal with two experiments. One experiment that is barium gravimetric and second experiment is iron gravimetric. Before going to start with these practical aspects, you should keep ready the practical book which I will refer during my discussion and a notebook and pen that you have to note the important points for this practical examination. तुमच्या सगळ्यांच्या प्रोजेक्ट गाईडने तुम्हाला कॉन्टॅक्ट केले असतील त्याप्रमाणे मी त्यांना सूचना दिलेली होती की तुम्हाला कॉन्टॅक्ट करून प्रोजेक्ट विषयी सूचना द्याव्या. तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट गाईडने कॉन्टॅक्ट करून प्रोजेक्ट कसा असणार आहे, कशा पद्धतीने तयार करायचं आहे याच्या सर्व सूचना तुम्हाला दिल्या असतील. त्याप्रमाणे तुम्ही प्रोजेक्ट हे तयार ठेवायचे आहे. कारण प्रोजेक्ट रिपोर्ट 15 मार्कांसाठी आहे. प्रोजेक्ट तुम्ही तयार केल्यानंतर समजा 3 विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही तयार केला असेल किंवा 2 विद्यार्थ्यांमध्ये तयार केला असेल तर ज्यावेळेला प्रोजेक्ट तुमचा फायनल होईल त्यावेळेला तुमच्या कन्सर्न प्रोजेक्ट गाईडला तो प्रोजेक्ट दाखवायचा आहे आणि त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल घेतल्यानंतर तुमचा तो प्रोजेक्ट हा फायनल होईल. प्रोजेक्ट ज्यावेळेला तुमचा तयार होईल, तुमचे गाईड तुम्हाला सांगणारच आहे, पण ज्यावेळेला तुमचा प्रोजेक्ट तयार होईल त्यावेळेला तुम्ही 3 समजा विद्यार्थी आहात तर तुमच्या 3 विद्यार्थ्यांच्या मध्ये तुम्ही एक झूम मीटिंग कॉल करायची आहे आणि ही झूम मीटिंग कॉल केल्यानंतर तुम्ही तो प्रोजेक्ट इतर आपल्या मित्रांना सांगायचा आहे, तसंच बाकीच्या विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे आणि त्याला प्रॉबेबल असणाऱ्या जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स देखील तुम्ही आपापसामध्ये विचारायचे आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या प्रोजेक्टचा पार्ट हा कन्फर्म होईल. रिझल्ट्स जे तुम्हाला प्रोजेक्टला मिळणार आहेत, समजा एखादा प्रोडक्ट मिळाला असेल तर एक्झामिनर तुम्हाला विचारू शकतात की याचे ॲप्लिकेशन्स काय आहे, कुठं वापरतात. तर या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने तुम्हाला सांगता आला पाहिजे. काही वेळेला तुम्ही प्रोजेक्ट स्वतः केलेला म्हणजे स्वतः इन्व्हॉल्व होऊन तयार केलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला टायटल देखील विचारतात. बऱ्याच वेळेला आता यावर्षी परिस्थिती वेगळी आहे, पण ज्यावेळेला आम्ही एक्झामला बाहेर जात असतो तर आम्ही जरी टायटल विचारलं तर काही विद्यार्थ्यांना टायटल प्रोजेक्टचं सांगता येत नाही. याचा अर्थ एक्झामिनरला लक्षात येत असतं की हा प्रोजेक्ट याने केलेला नाही, याने फक्त झेरॉक्स करायचं काम केलेलं आहे. तर आपण कोणता प्रोजेक्ट केलेला आहे, त्या प्रोजेक्टचं टायटल काय आहे, त्या प्रोजेक्ट आपण कसा तयार केला, त्याची आउटलाईन. जर समजा तुम्हाला एक्झामिनर सांगितले की टेल मी अबाउट युअर प्रोजेक्ट इन ब्रीफ, तर तुम्ही काय प्रोजेक्ट केला 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगता यायला पाहिजे आणि त्याचे रिझल्ट्स आणि रेफरन्सेस या देखील गोष्टी तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तुम्ही हा प्रोजेक्ट ज्या तुमच्या मित्रमंडळींच्या मध्ये प्रेझेंट करणार आहात त्याला त्याची PDF तुम्हाला प्रेझेंट करता येते की नाही बघा. त्याच्यात काय डिफिकल्टी येत असेल तर यू कॉन्टॅक्ट युअर कन्सर्न प्रोजेक्ट गाईड. जर समजा तुम्ही PPT प्रेझेंट करणार असाल तर PPT व्यवस्थित डिस्प्ले होते की नाही आपल्या ज्यावेळेला तुमचं ग्रुप डिस्कशन होणार आहे त्यावेळेला तुम्ही ते चेक करा. ऐन वेळेला परीक्षेच्या वेळेला गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यावेळेला कोणीही काही करू शकणार नाही. कारण तुम्ही या पद्धतीने तयार असलं पाहिजे. हा झाला प्रोजेक्टचा पार्ट. आता आपण जो मी पार्ट आज घेणार आहे तो म्हणजे प्रॅक्टिकलचा पार्ट, तो बघणार आहोत. आपली प्रॅक्टिकल मोर दॅन 90% झालेली आहे. फक्त 2 एक्सपेरिमेंट राहिलेले आहेत की जे मुद्दाम मी सेकंड टर्म साठी प्रिझर्व केले होते, पण आता तो एक्सपेरिमेंट आपल्याला थेरॉटिकली बघावा लागणार आहे. जो पहिला एक्सपेरिमेंट मी डिस्कस करणार आहे तो आहे gravimetric estimation of barium as barium sulfate from the given solution containing barium chloride, then ferric chloride and free hydrochloric acid. तुमच्या जो प्रॅक्टिकलचं बुक असेल तर त्या बुकमध्ये तुम्ही पेज नंबर 93 जर ओपन केला तर तुम्हाला दिसेल. तर हा एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे बघा. आता या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला जे स्टॉक सोल्युशन दिलेलं असतं त्या स्टॉक सोल्युशन मध्ये मी सांगितल्याप्रमाणे बेरियम क्लोराइड आहे आणि फेरिक क्लोराइड देखील आहे. तर बेरियम क्लोराइड आहे आणि फेरिक क्लोराइड जर असेल तर आपल्याला एस्टिमेशन करायचं आहे बेरियमचं, पण या बेरियमच्या सोल्युशन मध्ये आयर्नची इम्प्युरिटी देखील आहे. त्यामुळे पहिल्यांदा तुमचा जॉब काय आहे की यू हॅव टू रिमूव्ह दिस आयर्न इम्प्युरिटी.
आयर्नची इम्प्युरिटी रिमूव्ह केल्याशिवाय तुम्हाला बेरियमचं एस्टिमेशन करता येत नाही. मागच्या वर्षी सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस हा टॉपिक होता. त्या सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये जर तुम्ही फर्स्ट ग्रुप पासून जर 6th ग्रुप पर्यंत तुम्हाला कदाचित आठवत असेल तर त्याच्यामध्ये बेरियम जो आहे तो 4th ग्रुपमध्ये आहे आणि आयर्न आहे हा 3rd A ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे एस्टिमेशन जर बेरियमचं करायचं असेल तर अर्लियर ग्रुप म्हणजे 3rd A ग्रुपची जी आयर्नची इम्प्युरिटी आहे ती पहिल्यांदा रिमूव्ह करायला पाहिजे. तेव्हा अर्लियर ग्रुपची इम्प्युरिटी जर रिमूव्ह केला तरच तुम्हाला बेरियम सल्फेट हे प्युअर फॉर्म मध्ये मिळणार आहे. त्यामुळे आपण हा एक्सपेरिमेंट 2 पार्टमध्ये करणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये फर्स्ट स्टेप इज द रिमूव्हल ऑफ आयर्न इम्प्युरिटी अँड सेकंड पार्ट इज द एस्टिमेशन ऑफ बेरियम ॲज बेरियम सल्फेट. तर मी ज्या गोष्टी इथे डिस्कस करणार आहे तुम्ही साइड बाय साइड नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे आहे, कारण याला आपल्याला काय करायचं आहे की हे प्रॅक्टिकल एक्झाम ही थेरॉटिकली अटेंड करायची आहे. तुम्हाला त्या अनुषंगाने एक्झामिनर जे क्वेश्चन्स विचारणार आहेत ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. इव्हन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो एक्सपेरिमेंट जर सांगितलं एक्झामिनरने बेरियम ग्रॅव्हिमेट्रिक एक्सपेरिमेंट करायचं आहे त्याचं टायटल सांग, आपल्याला टायटल सांगता यायला पाहिजे. ग्रॅव्हिमेट्रिक एस्टिमेशन ऑफ बेरियम ॲज बेरियम सल्फेट फ्रॉम द गिव्हन सोल्युशन कंटेनिंग बेरियम क्लोराइड, फेरिक क्लोराइड अँड फ्री हायड्रोक्लोरिक ऍसिड असा या एक्सपेरिमेंटचं टायटल आहे. त्याच्यामध्ये आयर्नची इम्प्युरिटी आहे ती कशी रिमूव्ह करणार असं जर एक्झामिनरने विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की आयर्नची इम्प्युरिटी कशी रिमूव्ह करायची. तर मी इथे स्टेप वाईज तुम्हाला काही स्टेप्स दाखवणार आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही या स्टेप्स बघायचे आहेत आणि म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे हा एक्सपेरिमेंट कसा आपण करू शकतो. आणि हे माझं एक्सप्लेनेशन झाल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकल बुक तुमच्या समोर ठेवायचं आहे आणि तुम्ही ऍक्च्युअली तो थेरॉटिकल एक्सपेरिमेंट कसा करत आहात लॅबमध्ये हे इमॅजिन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला याच्या विषयी काही शंका येणार नाही. एक्सपेरिमेंट दोन्ही डिस्कस केल्यानंतर तुम्हाला काही शंका असेल तर यू कॅन व्हॉट्सअप मी और यू कॅन कॉल मी. आय विल रेडी टू डिस्कस यू रिगार्डिंग युअर डाऊट्स. तर तुम्ही आता मी आउटलाईन जी दाखवणार आहे ते आउटलाईन देखील तुम्ही लिहून घेतला तर इट विल बी बेनिफिशियल फॉर यू ड्युरिंग युअर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ऑनलाईन. सो सी दिस. आपल्याला एस्टिमेशन करायचं आहे बेरियम ॲज बेरियम सल्फेट की ज्याच्यामध्ये आपल्याला बेरियम क्लोराइडचं सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये फेरिक क्लोराइड देखील आहे आणि हे सोल्युशन तयार करण्याकरता कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरलेलं आहे म्हणून फ्री हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हटलेलं आहे. तर आपल्याला जर बेसिक आयडिया जर ग्रॅव्हिमेट्रिक एस्टिमेशन जर विचारलं तर व्हॉट इज दिस टेक्निक ऑफ ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे इट इज अ टेक्निक ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. मी काय सांगितलं पाहिजे आन्सर, इट इज अ टेक्निक ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस याच्यात काय, ज्या अनालिसिस मध्ये वी आर कन्सर्न विथ द क्वांटिटी ऑफ द अननोन सबस्टन्सेस रिएक्टिंग, म्हणजे क्वांटिटी इन टर्म्स ऑफ द अमाउंट, in terms of the volume or in terms of grams per liter. तर ग्रॅव्हिमेट्रिक एस्टिमेशन मध्ये आपल्याला एखाद्या प्रेसिपिटेटचं किंवा त्या रेसिड्यूचं हे वेट मिळणार आहे. तर रेसिड्यूचं वेट मिळणार आहे याचा अर्थ दिस इज अ क्वांटिटी. म्हणून ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस इज रिगार्डेड ॲज अ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस टेक्निक की ज्याच्यामध्ये वी आर कन्सर्न विथ द क्वांटिटी ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्सेस. ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस मध्ये कोणकोणत्या स्टेप्स असतात हे आपल्याला माहित असायला पाहिजे. सो देर आर 4 स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. फर्स्ट स्टेप इज अ प्रेसिपिटेशन. पहिली स्टेप कोणती आहे, प्रेसिपिटेशन. दुसरी स्टेप आहे डायजेशन. तिसरी स्टेप आहे फिल्ट्रेशन अँड वॉशिंग. आणि चौथी स्टेप आहे ड्राईंग अँड इग्निशन. आपल्याला माहित असायला पाहिजे विच आर द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. असं जर एक्झामिनरने विचारलं तर तुम्हाला माहित असायला पाहिजे देर आर 4 स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस: प्रेसिपिटेशन, डायजेशन, फिल्ट्रेशन अँड वॉशिंग, ड्राईंग अँड इग्निशन. तर कोणतेही ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस करत असताना या 4 स्टेप्स फॉलो केल्या जातात.
आता कोण कोण या स्टेप्स कशा फॉलो करायच्या ते आपण बघणार आहोत. आपल्याला आता स्टॉक सोल्युशन दिलेलं जे आहे, स्टॉक सोल्युशन जे आहे ज्याच्यामध्ये बेरियम क्लोराईड आहे, नंतर फेरिक क्लोराईड आहे, आणि हे सोल्युशन डिसॉल्व्ह करण्याकरता तयार करत असताना कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरलेलं आहे. तर हे सोल्युशन जे आहे हे बेरियम क्लोराईड मधून आपल्याला काय मिळवायचं आहे, हे बेरियम सल्फेट मिळवायचं आहे. दॅट इज द एम ऑफ आवर एक्सपेरिमेंट. सो gravimetric estimation of barium as barium sulfate from the given solution containing barium chloride, ferric chloride and free hydrochloric acid. आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे this estimation is carried out in 2 steps. पहिली स्टेप आहे removal of the impurity, that is Fe+3 ची impurity रिमूव्ह करायची आहे, आणि दुसरी स्टेप आहे estimation of बेरियम. तर आपण पहिली स्टेप बघणार आहोत, हाऊ टू रिमूव्ह दिस फेरिक आयन इम्प्युरिटी. तुम्हाला जे दिलेलं स्टॉक सोल्युशन असेल, हे दिलेलं स्टॉक सोल्युशन पहिल्यांदा आपल्याला डायल्यूट द गिव्हन सोल्युशन टू 250 ml. 250 ml चा व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क दिला असेल तर ह्या व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क मध्ये सोल्युशन 250 ml पर्यंत डायल्यूट करायचं आहे बाय युजिंग डिस्टिल्ड वॉटर. त्याच्यानंतर हे सोल्युशन होमोजिनियस होण्याकरता हे सोल्युशन शेक करायचं आहे. शेक केल्यानंतर ह्यातलं 50 ml सोल्युशन 2500 पिपेट्सनं 2 वेळेला पिपेट आउट करायचं आहे. लक्षात येते का? डायल्युटेड सोल्युशन काय करणार तुम्ही, यातलं 2500 पिपेट्सनं 2 वेळेला पिपेट आउट करणार. नंतर त्याच्यामध्ये 100 ml परत डिस्टिल्ड वॉटर ऍड करायचं आहे. या सोल्युशन मध्ये 100 ml डिस्टिल्ड वॉटर ऍड करायचं आहे. हे सोल्युशन, संपूर्ण सोल्युशन हे 250 ml च्या बीकर मध्ये घ्यायचं आहे. आता 250 ml च्या बीकर मध्ये काय काय असणार आहे बघा, आपल्याला 50 ml डायल्युटेड सोल्युशन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 100 ml डिस्टिल्ड वॉटर ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर सोल्युशन तुम्ही 250 ml च्या बीकर मध्ये घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं, या पूर्ण कंटेंट्स मध्ये 1 ग्रॅम अमोनियम क्लोराईड ऍड करायचं आहे आणि हे सोल्युशन चांगलं बॉईल करायचं. आपण ही पहिली स्टेप कोणती करतोय, रिमूव्हल ऑफ आयर्न रिमूव्ह करण्याकरता ही स्टेप आपण फॉलो करतोय. आता ज्याला पूर्ण सोल्युशन बॉईल होईल त्याला हे सोल्युशन एका ऍस्बेस्टॉस शीटवर काढून ठेवायचं. ऍस्बेस्टॉस शीटवर काढून घेतल्यानंतर एका टेस्ट ट्यूब मध्ये 1:1 अमोनियम हायड्रॉक्साईड घ्यायचं आणि हे 1:1 अमोनिया किंवा अमोनियम हायड्रॉक्साईड हे तुम्ही काय करायचं आहे, स्लोली, हा जो बीकर आहे फॉर एक्झाम्पल, त्याचा व्हिडिओ देखील माझ्याजवळ आहे, तो व्हिडिओ मी देखील दाखवणार आहे तुम्हाला. समजा हा बीकर आहे की ज्याच्यामध्ये बॉइल्ड सोल्युशन आहे, इथे तुमचा हा ग्लास रॉड आहे. तर हे अमोनियम हायड्रॉक्साईड तुम्ही काय करायचं, केअरफुली ड्रॉपवाइज ऍड करायचं आहे. त्याच्यामध्ये ड्रॉपवाइज ऍड केल्यानंतर ह्या सोल्युशन मध्ये बेरियम आयन्स देखील आहेत आणि फेरिक आयन्स देखील आहेत, Fe+3. तर काय होतं की अमोनियम हायड्रॉक्साईड जसं ऍड करा तसं फेरिक आयन्स कंबाईन विथ दिस अमोनियम हायड्रॉक्साईड आणि काय होतं, Fe+3 प्लस थ्राइस OH काय तयार होतं, FeOH थ्राइस असा रेडिश ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट मिळतो. तर आपला हे पहिला जे लेक्चरची लिंक संपल्यानंतर परत तुम्ही त्याच लिंकला क्लिक करून रिजॉईन व्हायचं आहे. आता ज्याला आपण अमोनिया ड्रॉपवाइज ऍड करून स्टर करतो, तर स्टरिंग देखील महत्वाचं आहे. स्टरिंग केल्यामुळे काय होईल, फेरिक आयन्स विल कम इन कॉन्टॅक्ट विथ द NH4OH ions so as to form FeOH thrice, that is reddish brown colored precipitate is formed. तुम्हाला एक्झामिनर याचं नाव सुद्धा विचारते, याचं नाव आहे फेरिक हायड्रॉक्साईड, हे देखील माहित असायला पाहिजे. प्रेसिपिटेट कशाचा मिळतो, तर फेरिक हायड्रॉक्साईडचा मिळतो. अशा पद्धतीनं ही एक टेस्ट ट्यूब ऍड करायची. आता मी इथं म्हटलेलं एक टेस्ट ट्यूब, क्वांटिटी कोणती दिलेली नाही, तर अमोनियाची ऍडिशन कुठपर्यंत करायची आहे ही स्टेप लक्षात ठेवायचं आहे. टिल स्मेल ऑफ अमोनिया, म्हणजे या बीकर मधून
काय होतं की अमोनियाच्या फ्यूज जे येतात त्याचा स्मेल येतो. म्हणजे इनिशियली ज्यावेळेला तुम्ही अमोनिया ऍड करता त्यावेळेला जो अमोनिया तुम्ही ऍड करता हा अमोनिया कन्झ्युम होतो, म्हणून अमोनियाचा स्मेल येत नाही. पण ज्यावेळेला फेरिक आयन्सचं पूर्ण प्रेसिपिटेशन होतं त्यावेळेला एक्सेस ऍड केलेला जो अमोनिया असतो त्या अमोनियाचा स्मेल येतो. आता अमोनियाचा स्मेल आला याचा अर्थ आपल्या सोल्युशन मध्ये असणाऱ्या फेरिक आयनचं कंप्लीट प्रेसिपिटेशन झालेलं आहे. जे so as to ensure complete precipitation, the smell of ammonia is the only test. तेव्हा अमोनियाचा स्मेल आला की आपण ह्या अमोनियाची ऍडिशन ही थांबवायची आहे. आता इथं आयर्नचं पूर्ण प्रेसिपिटेशन झालेलं आहे. आता याच्यानंतर ही पहिली स्टेप कोणती झाली, ही प्रेसिपिटेशन झाली. अशा प्रकारचं प्रेसिपिटेशन आणखीन एकदा आपण करणार आहोत बेरियमचं एस्टिमेशन करण्याकरता. त्याच्यानंतर काय करणार आपण, आता डायजेशन आपण करणार नाही इथं, कारण काय करणार इथं पहिल्यांदा आपल्याला आयर्नची इम्प्युरिटी रिमूव्ह करायची आहे. म्हणून काय करणार आपल्याला, टू रिमूव्ह दिस आयर्न इम्प्युरिटी आपल्याला हे सोल्युशन काय करायचं आहे की पहिल्यांदा काय करायचं, हा प्रेसिपिटेट हा परत एक 2 ते 3 मिनिट्स बॉईल करायचा. याच्यावर एक वॉचग्लास ठेवायचे आहे आणि बॉईल करायचे. म्हणजे काय होतं की साईडला लागणारे फेरिक हायड्रॉक्साईडचे पार्टिकल्स जे आहेत त्या मदर लेकर मध्ये येतील आणि ते देखील याच्यामध्ये येतील. आता हे फिल्टर करायचं, कशातून करायचं, रेग्युलर आपला लॅब मध्ये जो आहे ऑर्डिनरी फिल्टर पेपर वापरून काय करायचंय तुम्ही हे फिल्टर करायचं आहे. आणि हे फिल्ट्रेशन तुम्ही काय करायचं 500 ml च्या बीकर मध्ये करायचं. ज्यावेळेला हे कंटेंट्स तुम्ही पूर्ण ट्रान्सफर करा, से फॉर एक्झाम्पल असं आता 500 ml बीकर मध्ये आपण फिल्टर करणार, हे कंटेंट्स जे आहेत ते याच्यामधून फिल्टर करणार. आता इथं काय मिळेल आपल्याला, फिल्ट्रेट मिळेल. आणि इथं जो आहे हा रेडिश ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट आहे. हा प्रेसिपिटेट जो आहे दॅट विल बी प्रिफरेन्शियली रिटेन्ड बाय द फिल्टर पेपर. हा रेडिश ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट इथे मिळेल. हे पूर्ण ट्रान्सफर झाल्यानंतर या बीकर मध्ये परत एक 2 ते 3 टेस्ट ट्यूब हॉट डिस्टिल्ड वॉटर ऍड करायचं आणि हे कम्प्लीट रिन्स करून घ्यायचं. आणि रिन्सिंग देखील काय करायची, या फिल्टर पेपरवर पोर करा आणि हे याच्यामध्ये घ्यायचं. म्हणजे फिल्ट्रेट आणि वॉशिंग तुम्हाला आता याच्यामध्ये मिळाले. लक्षात येते काय. आता इथे काय झालं, हा प्रेसिपिटेट पहिली स्टेप काय आहे आपण बघितली की पहिली स्टेप आहे रिमूव्हल ऑफ फेरिक आयन्स इन द फॉर्म ऑफ फेरिक हायड्रॉक्साईड. म्हणजे आता हा जो फिल्टर पेपर आहे की ज्याच्यावर हा प्रेसिपिटेट आहे, हा प्रेसिपिटेट हा टाकून द्यायचा आहे, डिस्कार्ड. म्हणजे काय झालं, आपण या ग्रॅव्हिमेट्रिक एस्टिमेशन करत असताना जी इम्प्युरिटी होती फेरिक क्लोराईडची, ही इम्प्युरिटी जी होती ही इम्प्युरिटी आता आपण रिमूव्ह केलेली आहे, विच इज अ फर्स्ट स्टेप, दॅट इज अ रिमूव्हल ऑफ Fe+3 आयन. त्यामुळे एक्झामिनरने जर विचारलं तुम्हाला तर कसा आयन रिमूव्ह करायचा, त्याच्यामध्ये 1 ग्रॅम अमोनियम क्लोराईड ऍड केलं सोल्युशन मध्ये, बॉईल केलं आणि त्याच्यामध्ये एक्सेस अमोनिया ऍड केला. एक्सेस म्हणजे कुठं ऍड केला, टिल स्मेल. स्मेल आला याचा अर्थ काय, we have ensured that almost all ferric ions have been progressively precipitated. आता आपल्याजवळ या बीकर मध्ये जे फिल्ट्रेट आणि वॉशिंग आहे त्याच्यामध्ये फक्त काय आहे, फेरिक क्लोराईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. आता हा फिल्ट्रेट काय करायचा आहे, तुम्ही चांगला बॉईल करायचा आहे आणि याच्यामधला अमोनिया रिमूव्ह करायचा आहे. बॉईल ऑफ अमोनिया फ्रॉम दिस फिल्ट्रेट अँड वॉशिंग. आता अमोनिया निघून गेलाय कसं ओळखणार, तर अमोनिया निघून गेलाय की नाही ओळखण्याकरता तुम्ही काय करायचं, एक मॉइस्ट टर्मरिक पेपर की जो तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला वापरला असेल, मॉइस्ट टर्मरिक पेपर घ्यायचा आणि हा जो बीकर तुम्ही हीट करायला ठेवलेला त्याच्या वेपर जे येत आहेत त्याच्यावर हा मॉइस्ट टर्मरिक पेपर धरायचा आहे. हा ज्यावेळेला टर्मरिक पेपर हा स्लाइटली फेंट येलो असतो, तो ज्यावेळेला ब्राऊन होईल काय समजायचं की अजूनही आपल्या फिल्ट्रेट मध्ये अमोनिया आहे. एक स्टेज अशी येते की द येलो कलर ऑफ टर्मरिक पेपर रिमेन्स येलो. दिस इज इंडिकेशन दॅट ऑलमोस्ट ऑल द अमोनिया हॅज बीन रिमूव्ड फ्रॉम द फिल्ट्रेट अँड वॉशिंग. त्यामुळे ही एक स्टेप झाली. आता इथं काय केलं आपण, जो एक्सेस अमोनिया वापरला होता तो आपण रिमूव्ह केला. आता पुढे काय करायचं बघा, हा अमोनिया रिमूव्ह केल्यानंतर
तुम्ही काय करायचं आहे, एक टेस्ट ट्यूब 2 नॉर्मल सल्फ्युरिक ऍसिड जे आपण टेबलवर ठेवलेलं असतं, हे एक टेस्ट ट्यूब 2 नॉर्मल सल्फ्युरिक ऍसिड काय करायचं, हॉट करून घ्यायचं. हॉट करून घेतल्यानंतर आता आपला बीकर जो आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज बीकर, की ज्याच्यामध्ये बेरियम क्लोराइड आहे आणि त्याच्यामध्ये HCl देखील आहे. आता हे हॉट सल्फ्युरिक ऍसिड आपण काय करणार आहोत, ह्या हा जो फिल्टरेट आणि वॉशिंग आहे हे याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये ड्रॉप वाइज ऍड करणार आहोत विथ कंटिन्युअस स्टरिंग. ड्रॉप ऍडिशन करून काय करणार आपण, कंटिन्युअस स्टरिंग करणार. म्हणजे आपण काय केलं, हॉट सल्फ्युरिक ऍसिड हे बेरियम आयन्स जे आहेत त्या सोल्युशन मध्ये ऍड केल्यानंतर काय होतं की द सल्फेट आयन्स फ्रॉम सल्फ्युरिक ऍसिड and barium ions from the solution, they combine to form barium sulfate as a precipitate. असा व्हाईट कलरचा प्रेसिपिटेट मिळतो. आता एक्झामिनर तुम्हाला इथे विचारतील, व्हाय सल्फ्युरिक ऍसिड इज यूज्ड, बिकॉज सल्फ्युरिक ऍसिड इज ऍक्टिंग ऍज अ प्रेसिपिटेटिंग रिएजंट और प्रेसिपिटेटिंग एजंट. त्यामुळे हा प्रेसिपिटेटिंग एजंट किंवा प्रेसिपिटेटिंग रिएजंटच्या साहाय्याने काय होतं की जितके बेरियम आयन्स आहेत त्या बेरियम आयन्सचं काय होतं, पूर्ण प्रेसिपिटेशन होतं. म्हणून इथं 1 टेस्ट ट्यूब इज इनफ टू प्रेसिपिटेट द बेरियम आयन्स. त्यामुळं इथे ज्यावेळेला आपण ऍड करतो सल्फेट आयन्स कंबाईन विथ द बेरियम आयन्स अँड दे कॅन फॉर्म अ ग्रॅन्युलर प्रेसिपिटेट ऑफ बेरियम सल्फेट. तर अशा पद्धतीने काय करायचं, याचं पूर्ण प्रेसिपिटेशन बाय युजिंग दिस ग्लास रॉड वी हॅव टू ऍड दिस हॉट सल्फ्युरिक ऍसिड. आता हॉट कंडिशन मध्ये का ऍड करायचं, कारण हॉट कंडिशन मध्ये जर प्रेसिपिटेटिंग रिएजंट असेल तर त्याच्या सहाय्याने द प्रोसेस ऑफ प्रेसिपिटेशन इज एनहान्स्ड. सो हियर वी हॅव फिनिश्ड द फर्स्ट स्टेप that is known as precipitation. Only 1 minute has left, so I am going to conclude. You have to rejoin after 2 minutes.